हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाची मतं विरोधात जातील अशा भीतीमुळे दिल्लीतून ठरूनही मला तिकीट दिलं नसेल, भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेंसह स्वपक्षावरही अप्रत्यक्ष निशाणा। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, अजित पवार गटासोबतच आहे, युतीतच राहणार, TV9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही, भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, राज ठाकरेंची मागणी काय होती, बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा TV9च्या मुलाखतीतून पलटवार। बाळासाहेबांशी राज ठाकरेंचं रक्ताचं नातं, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केली, TV9च्या मुलाखतीत भुजबळांचं वक्तव्य। येत्या काळात अनेक जण काँग्रेसमध्ये येणार, काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी गर्दी होणार, नाना पटोलेंचा दावा। मंत्रिपदाची संधी मिळाल्यास संधीचं सोनं करण्याचं काम करेल, केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, 28 जूनला अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। अधिवेशनात एनडीए सरकार वादग्रस्त विधेयकं बाजूला ठेवण्याची शक्यता, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमधील विधानसभा निवडणुका जिंकण्यावर मोदींचा भर। मर्सिडीज बेन्झ महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, रोजगारात मोठी वाढ होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती। आरक्षणासाठी सरकारनं केलेली कामं मराठा समाजापर्यंत पोहोचवा, भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांचे आदेश। महाविकास आघाडीची आज वायबी सेंटरला पत्रकार परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केलं जाणार नाही, स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची राज्य सरकारकडून दखल। पंढरपुरातील पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटींचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार, भाविकांच्या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। आजपासून राज्यातल्या शाळा सुरू, शैक्षणिक वर्षाची सुरुवात शैक्षणिक पाडव्यानं करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या ब्लॉक, मध्यरात्रीपासून वसई रोड, भाईंदर अप आणि धीम्या जलद मार्गावर ब्लॉक। 15 आणि 16 जूनला मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे पाकिस्तानला मोठा झटका, T20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर, अ गटातून भारतानंतर अमेरिकेची सुपर 8 मध्ये एंट्री। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।